दिवसभर घरात एकटीच कंटाळणारी रेश्मा तिच्या नवऱ्याच्या गैरहजेरीत मित्राच्या जवळ जाते. मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. कथेचे नाव मित्राचं घर आणि ते रात्र. समीर आणि रोहन लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. रोहनचे लग्न होऊन 2 वर्षे झाली होती. तो त्याच्या पत्नीसोबत रेश्मासोबत शहरात एका शांत सोसायटीत राहायला होता. रोहन एका IT कंपनीत काम करायचा, तर रेश्मा गृहिणी होती. समीरची एका प्रायव्हेट कंपनीत बदली झाली होती आणि तो शहरात आला होता. स्वतःचे घर मिळेपर्यंत रोहनने समीरला त्याच्या घरी राहण्याचा आग्रह केला. अरे समीर, आपलंच घर समज. रेश्मा तुझी वहिनी आहे, काही संकोच बाळगू नकोस, रोहन मनमोकळेपणाने म्हणाला. समीरची त्याने बॅग गेस्ट रूममध्ये ठेवली. रेश्मा दिसायला खूप सुंदर, शांत आणि गृहिणीची सगळी कामे कुशालीने करायची. पण रोहन कामाच्या व्यापात इतका व्यस्त असायचा की तो रेश्माला फारसा वेळ देऊ शकत नव्हता. सुरुवातीचे काही दिवस शांत गेले. रोहन सकाळी 9 वाजता जायचा आणि रात्री उशिरा 10-11 वाजता घरी यायचा. दिवसभर घरात फक्त समीर आणि रेश्मा असायचे. समीर सुरुवातीला आपल्या खोलीतच असायचा, पण हळूहळू दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. रेश्मा समीरसाठी चहा आणि नाश्ता बनवून आणायची. गप्पा मारताना रेश्माच्या चेहऱ्यावर एकटेपणा समीरला सहज लक्षात आला. समीर, रोहनला कामाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. घरात मी एकटीच दिवसभर कंटाळते. रेश्माने एकदा हळूच भावना व्यक्त केल्या. वहिनी, रोहन तुमच्यासाठीच तर मेहनत करतोय, पण हो, त्याने तुम्हाला थोडा वेळ द्यायला हवा, समीरने तिचे मन सांभाळत म्हणाले. रेश्माने समीरकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती, जी समीरच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण करत होती. एका शुक्रवारी रोहनला ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले. तो 2 दिवस बाहेर जाणार होता. घरात फक्त समीर आणि रेश्मा उरले होते. संध्याकाळी अचानक हवामानात बदलले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. विजेच्या कडकडाने वातावरण हादरून निघाले होते. रात्री 8च्या सुमारास विजेचा झटका बसून घरातील सर्व लाईट गेले. संपूर्ण घरात गडद अंधार पसरला. रेश्मा हॉलमध्ये मेणबत्ती पेटवण्याचा प्रयत्न करत होती, पण वाऱ्याच्या वेगाने ती वारंवार विझत होती. समीर तिच्या मदतीला आला. थांबा वहिनी, मी धरतो मेणबत्ती, समीर म्हणाला. अंधारात मेणबत्तीच्या मंद प्रकाशात दोघांचे हात एकमेकांना स्पर्श झाले. रेश्माचा श्वास जलद चालत होता. तिने समीरच्या डोळ्यात, समीर, मला तर खूप एकटं वाटते. रेश्माने हळूच समीरच्या छातीवर डोके टेकले. समीरचा संयम सुटला. मित्राचे घर, ती अंधारी रात्र आणि रेश्माचे ते आकर्षण. त्या रात्री 2 शरीरामधील अंतर मिटले आणि एक गुपित जन्माला आले. सकाळी उजेड पडल्यावर समीरला प्रचंड पश्चाताप आणि भीती वाटू लागली. मी माझ्या मित्राशी प्रार्थना केली. रोहनला हे कळाले तर काय होईल, ही भीती त्याला आतून खात होती. रेश्मा मात्र एकदम शांत होती. तिने समीरला चहा दिला. त्याचे थरथरणारे हात हातात घेऊन म्हणाले, मनात कोणतीही भीती ठेवू नकोस. काल रात्री जे काही घडलं ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. या जगातील किंवा रोहनला याची काहीच माहिती मिळणार नाही. पण खरी भीती रोहन परत आल्यावरच सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहन परत आला. तो थकलेला दिसत होता. त्याने बॅग सोफ्यावर ठेवली आणि समीरला हाक मारली. काय समीर भाऊ, 2 दिवस कसे गेले? वहिनीने तुमची नीट काळजी घेतली ना, रोहनने विचारले. समीरचा चेहरा पांढरा पडला. त्याने चाचरत उत्तर दिले, हो रोहन, वहिनीने माझी खूप काळजी घेतली. तिघेही रात्री जेवायला बसली. वातावरणात एक विचित्र शांतता होती. रेश्मा शांत जेवण वाढत होती, पण समीरचे हात थरथरत होते. रोहन अगदी सहजतेने गप्पा मारत होता. त्याला कशाचीही शंका नव्हती. जेवण संपल्यावर रोहन सोफ्यावर बसला आणि म्हणाला, समीर, मी उद्यापासून पुन्हा 2 दिवसाच्या टूरवर जातोय. तू घरी काळजी घे. समीरने मान हलवली. रेश्माने समीरकडे एक नजर टाकली. त्या नजरेत भीतीपेक्षा एक गूढ आनंद आणि आकर्षण स्पष्ट दिसत होते. समीरला जाणवले की हे गुपित आता फक्त एका रात्रीपुरते उरले नव्हते. रोहन पूर्णपणे अनभिज्ञ होता, पण त्याच्या पाठीमागे त्याच्याच घरात एक असे गुप्त नाते तयार झाले होते, जे आता सहजासहजी संपणारे नव्हते. कथा कशी वाटली ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.